श्री शिव महापुराण महात्म्य अध्याय 7 शिवपुराण श्रवणव्रत विधान. श्री गणेशाय नमः. सूत शौनकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाचे श्रद्धेने श्रवण करणे हे एक व्रतच आहे, असे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. हे व्रत घेणाऱ्या मनुष्यासाठी काही नियम आवश्यक आहे, ते लक्षपूर्वक ऐका. या श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणतीही विघ्न बाधा न येता उत्तम फलप्राप्ती होते. दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही. दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे. संकल्पाने व्रताचरणाला दृढता येते. स्वीकारलेले व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी कर्तव्यबुद्धी निर्माण होते. म्हणूनच शिवपुराणाचे श्रवण करून इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे प्रथम दिनी ग्रंथ प्रारंभ होण्यापूर्वी वक्त्याकडून श्रवणाची दीक्षा घ्यावी. जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहे त्यांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे, भूमीवर शयन करावे, कथा समाप्त झाल्यावरच अन्न ग्रहण करावे, पत्रवळीवर जेवावे. ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावा. संध्याकाळी हविष्यान्नाचे भोजन करावे. चमचमीत पदार्थ, करपलेले पदार्थ, शिळे अन्न, मसालेदार डाळ, मसूर, गाजर, वाल, पापडीच्या आणि घेवड्याच्या शेंगा खाऊ नये. मांसाहार करू नये. मादक वस्तूंचे सेवन करू नये. भोजनामध्ये कांदा, लसूण, हिंग यांचा समावेश करू नये. कथाव्रती पुरुषाने काम, क्रोधादी विकारांपासून दूर राहावे. ब्राह्मणांची, साधू संतांची, पतिव्रता स्त्रियांची निंदा करू नये. त्याने शुचिमृत राहावे. सत्य बोलावे, मौन पाळावे, स्वभावाने सरळ असावे. दया, विनय, औदार्य असा सद्गुणांचा अंगीकार करावा. शिवपुराणातील कथाचे नित्य नियमपूर्वक श्रद्धेने श्रवण केल्याने सकाम मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात, तर निष्काम मनुष्याला मोक्ष मिळतो. या कथांच्या पुण्यप्रभावाने मनुष्याचे मोठे कल्याण होते. म्हणून दारिद्र्य, भाग्यहीन, दुष्ट, पापी, रोगी, संतानरहित अशा सर्व स्त्रीपुरुषांनी निस्वार्थ या कथांचे श्रवण करावे. हे महर्ष, अशा प्रकारे शिवपुराणाचा श्रवण पठणरूपी यज्ञोत्सव पूर्ण झाल्यावर श्रोते आणि वक्ता या सर्वांनी भगवान शंकराची भावभक्तीने पूजा करावी. या पुराण ग्रंथाचे पूजन करावे. वक्त्यांचेही पूजन करावी. वक्त्याला सहाय्यक म्हणून आलेल्या पंडितांचा यथोचित सत्कार करावा. ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमाचे नवीन वस्त्र आच्छादन आणावे. कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना द्रव्य, धान्यादिक वस्तू दान द्याव्यात. नृत्य गायनादिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. शंकराची भजने, भक्तिगीते म्हणावीत. श्रोता विरक्त असेल तर त्याने कथा समाप्त झाल्यावर गीतापाठ करावा. गृहस्थांनी या श्रवणकर्माच्या शांतीसाठी होम करावा. होम करताना रुद्रसंहितेतील श्लोक, गायत्री मंत्र किंवा शिवपंचाक्षरी मूलमंत्राचा अर्थात नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून शुद्ध हविष्याने हवन करावे. ज्यांना होम करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला हवनासाठी आहुतीयोग्य वस्तू दान द्याव्या. तेही शक्य नसेल तर शिवसहस्रनामाचे भक्तिपूर्वक श्रवण पठण करावे. या कथा श्रवणरूपी व्रताची सांगता करण्यासाठी 11 ब्राह्मणांना बोलवून त्यांची पूजा करावी. त्यांना उत्तम पक्वान्नाचे भोजन द्यावे. मधुमिश्रित खीर खावयास द्यावी. यथाशक्ती द्रव्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्याने 3 तोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवून घ्यावे. आचार्यांना पाचारण करून शिवपुराण या ग्रंथाची त्या सिंहासनावर स्थापना करावी. त्या ग्रंथाची आवाहनादी विविध उपचारांनी पूजा करावी. दक्षिणा समर्पित करावी. आचार्यांचे गंधपुष्पादिकांनी पूजन करावे. वस्त्र आभूषणे देऊन त्यांना सन्मान करावा. हा ग्रंथ त्यांना द्रव्य दक्षिणेसह दान द्यावा. या ग्रंथदानाच्या पुण्यप्रभावाने भगवान शंकराचा कृपाप्रसाद लाभून मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे शिवपुराणाचे विधीपूर्वक श्रवण करून त्यांची सांगता केल्याने संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते. शिवकृपेने भोग आणि मोक्ष या दोघांचाही लाभ होतो. हे मुने, मी तुम्हाला संपूर्ण फल देणाऱ्या शिवपुराणाचे महात्म्य विस्ताराने सांगितले आहे. आता तुम्ही काय ऐकू इच्छिता? श्री शिवपुराण हे समस्त पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ पुराण आहे. भगवान शंकराची वाङ्मय मूर्ती आहे. हे शिवजींना अत्यंत प्रिय असून भवरोगाचे निवारण करणारे आहे. जो मनुष्य मनाने सदैव शिवध्यान करतो
शिववाणीने शिवस्तुती करतो, डोळ्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतो, कानाने शिवलिंगाचे श्रवण करतो, तो खरोखरच धन्य होय. त्याचे जीवन सफल होते. तो भवसागरातून सुखरूप तरून जातो. त्याचे इहपरलोकी कल्याण होते. त्याला परलोकी उत्तम गती प्राप्त होते. भगवान शंकराच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचा किंचितही स्पर्श होताच सर्व कष्टाचे निवारण होते. त्याचे महात्म्य या अनंत विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. त्या आनंदघन स्वरूप शिवप्रभूंच्या पावन चरणी मी सदैव नतमस्तक आहे. अध्याय 7 समाप्त. श्री शिवाय नमस्तुभ्यं.